ओके. फुल कॅपॅसिटी 750 आहे. आपण टँक फिल केलंय म्हणजे पुअर झाल्यानंतर टँक किती फिलअप आहे? 20%. मग 20% असल्यामुळं त्याचं डेसिमल मध्ये जर कन्व्हर्जन करायचं झालं तर काय होणार? 20%चं 0.20. ठीक आहे. कसं डेसिमलचं कन्व्हर्जन करायचं हे येस. मी शिकवलेलं आहे, राईट? मग आता व्हॉल्यूम किती येस. आहे करंटली टँक मध्ये, त्याच्यासाठी आपण काय करणार? 750 इंटू 0.20. ओके. किंवा 20 डिवायडेड बाय येस 100 मॅम. असंही तुम्ही घेऊ शकता. ओके. तेच आन्सर येणार आहे. ओके. आता बघा इथं आन्सर येतं 150 ml. ठीक आहे. ml मध्ये आपलं आन्सर येणार येस. आहे. पण जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय दिलेलं आहे? लिटर मध्ये आणि फीट मध्ये आन्सर दिलेले आहेत. ठीक आहे. येस ऑर नो? येस मॅम. हा. मिलीलीटर मध्ये दिसतंय का? नाही दिसत आहे. मग मिलीलीटर मध्ये काढण्यासाठी, हो. मिलीलीटरचं लिटर मध्ये करण्यासाठी काय करू आपण? सांगा सगळ्यांनी, मिलीलीटरचं लिटर मध्ये करण्यासाठी आपण काय करतो? सांग बाळा. सांग आदिती. मॅम आपण त्याला मल्टिप्लाय करतो. व्हेरी रॉंग. सांगा कोण सांगेल मला? मिलीलीटरचं. यस, सान्वी ढवळे. येस मॅम. सांगा. मिलीलीटरचं लिटर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण काय करतो? मॅम आपण मल्टिप्लाय करतो. यासाठीच मी म्हटलं होतं लिहून घ्या त्या दिवशी सांगताना. यस ऑर नो सान्वी? मॅम लिहून मी घ्या आत्ताच किंवा जॉईन झाले जस्ट. आत्ताच सांगतच नाहीये मी. आपण जेव्हा मेजरमेंट पार्ट घेतला ना त्या दिवशीच सांगतेय मी. तू होती त्या दिवशी आणि तू आन्सर पण केलेली आहेस. बट तुम्ही लिहून घेतलं नाही किंवा रिव्हिजन मारली नाही. येस गाईज? 150. 150 मिलीलीटर. हम्म. 150 मिलीमीटर इंटू लिटर करायचंय का? येस बेटा. अच्छा मग 150 मिलीलीटर डिवायडेड बाय 1000 लिटर. यस और नो? येस मॅम. मॅम 0.15. आन्सर आता करेक्ट सांगितलंस तू, बट हे कन्व्हर्जन लक्षात यायला हवं तेव्हा आपला आन्सर निघणार आहे. यस सान्वी बेटा? प्लीज प्रॅक्टिस करा, प्लीज. खूप होप्स आहेत तुमच्याकडून म्हणून मी तुम्हाला सांगतेय की प्लीज प्रॅक्टिस करा, प्लीज फॉर्म्युले पाठ करा. खूप तुम्हाला तिथे मार्क्स भेटतील तेवढ्यामुळे, फक्त फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात असतील तर. ओके गाईज? हा. 0.15 आलं, त्याला आपण सिम्बॉल काय देणार आहे आता? युनिट काय देणार आहेत? लिटर. येस. मग ऑप्शन कोणता येईल आपला? ऑप्शन ए. ए. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए आपला काय होईल? करेक्ट ऑप्शन येईल. म्हणजे किती लिटर आहे सध्या म्हणजे कॅपॅसिटी पेक्षा त्याच्यात किती लिटर आहे? 0.15 लिटर. ओके. किंवा 750 ml आहे. जर तसं सांगायचं म्हणलं तर 150 ml राहिलं. ओके. येस मॅम. हा. जर तुम्हाला इथे ऑप्शन आला 0.15 लिटरच्या जागी जर 15 मिली लिटर आलं तर तुम्ही ते ऑप्शन
चूज करायचंय 150 मिली आलं तर. ठीक आहे. Yes, ma'am. लक्षात आलंय? स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन गाईज. रेकॉर्डिंग तुम्हाला भेटतीलच. ओके. वन मिनिट. असं का होतं? ओके. स्क्रीन दिसते का? चेक करा. आता आपण कोणता घ्यायचा आहे? 45 झालेला आहे आपला, राईट? ओके. 46 घेऊयात. 46 पण झालाय मे बी. येस ऑर नो? 46 झालेला आहे. 2919 याचा ऑप्शन येतो. ओके. 47 घेऊयात. सान्वी चौधरी, अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. क्वेश्चन नंबर 47. काय मॅम? 47 क्वेश्चन नंबर रीड करायचा आहे आणि त्याचा आन्सर सांगायचा. 5 सेंटीमीटर 1. मॅम ते LA काय? ओके, 1 मिनिट. 5 सेंटीमीटर. हम्म. 1 मिनिट. ओके. 5 सेंटीमीटरचे जर किलोमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं झालं तर ते किती होतील असं विचारलंय. कळालं? म्हणजे 5 Yes, सेंटीमीटरचं ma'am. तुम्हाला कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? किलोमीटर मध्ये. 5 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी किलोमीटर्स असं विचारलंय. कसं कराल मग सांगा? आता बघा, मला सांगा, जर 100 सेंटीमीटर असेल तर किती मीटर होतो? यस, सान्वी चौधरी सांगायचं बाळा. काय मॅम? जर समज 1 मीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 100. करेक्ट. 100 सेंटीमीटर, राईट? मग आता तर आता आपल्याला समज 5 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन जर मीटर मध्ये करायचं असेल, 5 सेंटीमीटर, तर आपण काय करू? 5 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 500. 5 डिवायडेड बाय 100. का? तर हे मीटरचं कन्व्हर्जन आहे, राईट? डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू 0.0
0.05 मीटर. यस और नो? येस मॅम. आता हे झालं मीटर मध्ये कन्वर्जन. पण आता आपल्याला काय सांगितलंय, मीटरचं म्हणजे सेंटीमीटरचं किलोमीटर मध्ये करायचंय. मग आता मीटरचं किलोमीटर मध्ये करायला तुम्हाला इझी जाईल, राईट? मग मीटरचं जर किलोमीटर मध्ये करायचं झालं तर आपण काय करू? किती व्हेरी महत्वाचं इझी तिला क्वेश्चन. बनवलं बघा. किलोमीटर मीटर मध्ये किलोमीटर कसं करायचं बघा. मेन आहे. 0.05 मीटर इन ह्याचं किलोमीटर मध्ये करायचं झालं तर काय करू आपण? 1 किलोमीटर इज इक्वल्स टू, आता बघा, काय मॅम? 1 किलोमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर? हाऊ मेनी मीटर का? कधी गुगल मॅप चेक केलाय? फॅमिली सोबत वगैरे जाताना आपण गुगल मॅप घेतो किंवा मग सांगतो की 500 मीटर राहिले माझं अंतर, 700 मीटर राहिले, 200 मीटर राहिले. असं 1 किलोमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर? 1000. राईट. 1000 येस, 1000 मीटर, राईट. मीटर. मग मला आता सांग, जर 0.05 हे 5 हे मीटर मध्ये आहे, जर त्याचं कन्वर्जन आपल्याला किलोमीटर करायचं असेल तर आपण काय करू? समजला ना क्वेश्चन काय? मॅडम रिपीट क्वेश्चन. सांगा. कोणाकोणाला येत आहे? सगळ्यांनी हँड रेज करायचं, ज्याला येते त्याला. येस आदिती, काय येईल बाळा? रिव्हिजन केली नाही, राईट? कोणीही? आदिती बोल बेटा. जर 0.05 मीटरला किलोमीटर मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल आणि 1 किलोमीटर इज इक्वल्स टू 1000 मीटर असेल तर आपण काय करू? मॅम आपण डिवाइड करू. कितीने डिवाइड करायचं? 1000 ने. ओके, आता 1000 ने मी डिवाइड केलं. ओके, तर किती आन्सर येतं? मॅम आन्सर बोल बाळा. मॅम त्याचा आन्सर 5 येणार. 5 येणार. आदिती, येस सॉल्व मॅम. करतेस का तू रिअल मध्ये? क्वेश्चन आपले सॉल्व चालू आहेत करायला, प्रॅक्टिस. सान्वी चौधरी, आन्सर काढायचं याचं. 0.05 डिवायडेड बाय 1000 हाऊ मेनी किलोमीटर? सगळ्यांनी आन्सर काढायचंय. सान्वी डी, कॅमेरा ऑन करायचा आहे. विशान, कॅमेरा ऑन करायचा आहे. विशान, आन्सर सांगायचं बेटा. आराधना, आलंय आन्सर? मॅम ह्याचा आन्सर 0.0005 किलोमीटर येणार. किती वेळा 0 आलं सांग? मॅम 5 टाइम्स 0 आला. ओके, पॉइंटच्या आधी 10 आणि त्याच्यानंतर किती 0? पॉइंटच्या आधी 10 आणि मग त्याच्यानंतर 4 0 आहे. ओके, आर यू शुअर अबाउट दिस? येस मॅम. कसं केलं सांग मला, स्टेप बाय स्टेप. मॅम मी फर्स्ट त्याला
मॅम मी फर्स्ट त्याला ते झिरो फर्स्ट मी त्याचे थोड्या वेळासाठी विसरून गेले आणि मग हम्म. परत मी त्याला मल्टिप्लाय केलं. मग त्याचा आन्सर 5 आले आणि मग परत ते 5 जर ते 1000 मधले 3 झिरो आहेत मग ते त्याच्या पुढे 3 झिरो लावायचे आणि मग परत पॉइंट देऊन अजून एक झिरो. सॉल्व करून ते. ओके, आन्सर काय येतं मग? मॅम ह्याचा आन्सर 0.0000 युनिट काय देशील याला? 5 किलोमीटर. युनिट काय असेल ह्याचा? किलोमीटर हम्म. किलोमीटर तर 5 एम. सेंटीमीटरचं जर किलोमीटर मध्ये कन्वर्जन करायचं झालं तर 5 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 0.00005 किलोमीटर. ओके, यस सान्वी बेटा? येस मॅम. Yes, सान्वी ma'am. क्लिअर आहे ना बाळा? Yes, ma'am. हा, स्टेप लिहून घ्यायच्यात Yes, ma'am. किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तात्पुरता. नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग भेटतील, पण रेकॉर्डिंग भेटणं आणि तुम्ही पाहणं त्यामध्ये खूप वेळ जाईल. तुमची एक्झाम आली आहे 3 दिवसावर. त्यामुळे मी म्हणजे जोपर्यंत जर तुम्हाला रेकॉर्डिंग नाहीच आली तर तोपर्यंत तुम्हाला स्क्रीनशॉट वर तरी तुम्हाला प्रॅक्टिस करता यावी यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या बोलते. ठीक आहे, समजलंय आता कन्वर्जन? आणि कन्वर्जनचा पार्ट लक्षात घ्या. मेजरमेंट असा वाटतो की खूप सोपा आहे, बट कन्फ्युजिंग पार्ट तोच आहे. सेंटीमीटरचं मीटरमध्ये, मीटरचं किलोमीटरमध्ये, किलोमीटरचं सेंटीमीटरमध्ये कसं करायचं यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. ओके, त्यामुळे तुम्ही लिहून घेतलं तर खूप चांगलं होईल किंवा स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या. नंतर मोबाईल जेव्हा क्लास जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला लिहून काढता येईल. ठीक आहे, आणि एका क्वेश्चनची एक दोन वेळेस प्रॅक्टिस करा बाळांनो, म्हणजे खूप इझी जाईल तुम्हाला. ठीक आहे, चला 48 क्वेश्चन घेऊयात आपण. ओके, आता कोण रीड करेल? यस, विशान, अनम्यूट करायचंय, व्हिडिओ ऑन करायचाय, क्वेश्चन रीड करायचंय. Ma'am, 48 question. हम्म. The benefit of the selling a mate in 25 25,540 to the same item in the same thing after the option of rupees 1,850. If there is a loss, then what is the cost of the item? आता मी जे फॉर्म्युले सांगितले होते, लॉस साठीचा फॉर्म्युला काय आणि प्रॉफिट साठीचा फॉर्म्युला काय मला सांगायचंय विशानने. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर लॉस अँड प्रॉफिट? आणि ज्याला कोणाला येतंय त्यांनी चॅट बॉक्स मध्येही लिहायचं आहे. SP is equals to how many, or profit is equals to how many, and loss is equals to which formula? Prices of the prices of cost.
बर, मला सांग विशान, क्वेश्चन मध्ये Yes, सांगितलं ma'am. काय? काय सांगितलं? क्वेश्चनचं मीनिंग काय आहे सांग? The benefit of the selling a mate in 25 to item. And 25 to 1050 sorry 540 to the same item. हम जो 25,02,540 जो है ना सेम आइटम हम्म ऑप्शन हम उसमें व्हाट हम कोस्ट कितना है वो आइटम का वो निकालना है कॉस्ट निकालना है ना? हाँ हाँ हम्म कसं काढणार मग कॉस्ट? काय काय दिलंय सांग मला तिथे. मैम डी ऑप्शन में कुछ है नहीं डी ऑप्शन में ये ऑप्शन है. 202 तर बघा